बाजारामध्ये ताजी ताजी कोवळी गाजरं पाहिली की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे गाजराचा हलवा. पण याच गाजराचा वापर करून आज आपण हा अतिशय पौष्टिक आणि जाळीदार केक बनवलेला आहे. बघू शकता हा केक मऊसूत तर झालाच आहे, पण किती मस्त बेक सुद्धा झालेला आहे. आणि जाळी म्हणाल तर अगदी सगळीकडनं सुंदर एकसारखी जाळी पडलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा केक आपण ओव्हनमध्ये बेक न करता कढईतच बेक केलाय आणि त्यातल्या त्यात तो घरच्याच मोजक्याच साहित्याचा वापर करून बनवलेला आहे. यामध्ये आपण जरी गाजराचा वापर केलेला असला ना तरी सुद्धा केक अजिबात चिकट होत नाही. इथं सांगितलेलं साहित्याचं प्रमाण वापरून तुम्ही जर का हा केक बनवला तर न चुकता तुम्ही सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने हा केक तयार करू शकता. रेसिपी म्हणाल तर अगदी सोपी आहे. चला तर मग हा गाजराचा केक कसा बनवायचा ते बघूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा केक बनवण्यासाठी आपण सुरुवातीला केकचं प्रीमिक्स तयार करून घेऊ. तर हे प्रीमिक्स आपण आहे ना मिक्सरच्या भांड्यातच तयार करणार आहोत. त्यासाठी घरातलं मोठं मिक्सरचं भांडं घेतलं. आता केकसाठी लागणारं सगळं साहित्य आपल्याला आहे ना घरातल्या कोणत्याही एका मेजरिंग कपने किंवा वाटीने मोजून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचा केक सुद्धा न चुकता अगदी अचूक प्रमाणात बनून तयार होईल. तर ह्या एकाच वाटीने मोजून इथे मी ना सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आहे ना 2 वाटी बारीक रवा काढून घ्यायचा आहे. जाड बारीक कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता. तर एकाच वाटीने मोजून इथे मी 2 वाट्या बारीक रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. सारख्याच वाटीने मोजून इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखर सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. आता हा केक चवीला चांगला लागावा, अगदी बाजारामध्ये विकत मिळतो तसाच चवीला लागावा याकरता इथे मी आहे ना पाव वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. बाजारामध्ये कुठेही दुकानामध्ये मिल्क पावडर सहज मिळून जाते. मिल्क पावडर सुद्धा यामध्ये घातली. त्यानंतर आहे ना यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे मैदा. पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याने मोजून बरोबर मी 2 चमचे मैदा यामध्ये घातलेला आहे. आता इथे आपण रव्याचा वापर करतोय, रव्याचा केक बनवतोय. पण जेव्हा आपण रव्याचा केक बनवतो त्यावेळेला तो बेक झाल्यानंतर अगदी असा मोकळा सुटसुटीत आणि भुसभुशीत होतो. त्याला छान बाइंडिंग यावं याकरता इथे मी 2 चमचे मैद्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर मी यामध्ये घालते 2 चिमूटभर मीठ. गोडाचा पदार्थ जरी असला तरी थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे तो चवीला चांगला लागतो. आता हे सगळं आपण आहे ना मिक्सरवर फिरून घेणार आहोत. तर हे बघा सगळं छान मिक्सरवर फिरून घेतलं आणि फाईन याची अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. साखर सुद्धा पूर्णपणे बारीक आपल्याला करून घ्यायचे आणि अशा रीतीने हे केकचं प्रीमिक्स आपलं बनून तयार होतं. असं हे प्रीमिक्स तुम्ही एकदाच तयार करून ठेवू शकता. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं की म्हणजे मग मनात येईल तेव्हा केव्हाही तुम्हाला पटकन अगदी केक बेक करून घेता येऊ शकतो. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी घट्ट दाटसर आणि ताजं दही. सोबतच सारख्याच वाटीने मी यामध्ये ना 1 वाटी दूध घातलेलं आहे. यानंतर केक छान जाळीदार बनावा, मस्त मऊ लुसलुशीत व्हावा याकरता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल घालायचं आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं की कोणतंही वास नसलेलं तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे, म्हणजे मग केक चवीला चांगला लागतो, त्याला वास वगैरे येत नाही. हे सगळं साहित्य चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा याला आपल्याला मिक्सरवर फिरून याचं छान दाटसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर बघा सगळं साहित्य मिक्सरवर फिरून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच हे मस्त असं केकचं छान दाटसर बॅटर तयार केलेलं आहे. भांड्यांचा जास्त पसारा करायचा नसेल तर मिक्सरच्या या एकाच भांड्यामध्ये केकचं बॅटर तयार करून घ्यायचं, म्हणजे खूप जास्त भांडी भरत नाही. आता तयार करून घेतलेलं हे केकचं बॅटर दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. केकचं बॅटर दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून झालं की यावर झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटासाठी आपण याला असंच भिजत ठेवणार आहोत. इथे आपण रव्याचा वापर केला आहे. रवा छान भिजला जावा त्यामुळे केकसुद्धा आपला मस्त मऊसूत होईल, म्हणून हे आपण असंच भिजत ठेवलेलं आहे. आता तोपर्यंत केक बेक करण्यासाठी आपल्याला टीन तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी ज्या भांड्यामध्ये केक बेक करायचं आहे ते घेतलं. यामध्ये 2-3 थेंब तेलाचे घालायचे आणि तेल याला सगळीकडून एकसारखं पुसून घ्यायचं. त्यानंतर मी यामध्ये ना बटर पेपर ठेवलेला आहे. तुम्हाला हवं तर थोडासा मैदा तुम्ही यावरती भुरभरून घेऊ शकता आणि अशा रीतीने आपल्याला केक बेक करण्यासाठी हा टीन अगोदरच तयार करून घ्यायचा आहे. कारण की केकच्या बॅटरमध्ये जेव्हा आपण गाजराचा किस घालतो आणि गाजराचा किस मिक्स करून ते बॅटर खूप जास्त वेळ तसंच ठेवलं तर ते पातळ होऊ शकतं आणि पातळ झाल्यामुळे जर आपण ते बेक करायला ठेवलं तर केक जास्त जाळीदार बनत नाही, फ्लफी बनत नाही, तो बसतो आणि चिकट होतो. त्यामुळे गाजराचा किस बॅटरमध्ये मिक्स केल्याबरोबर लगेचच आपल्याला टीनमध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचे, म्हणजे मग केक अगदी व्यवस्थित जाळीदार बनतो. त्यासाठी आपल्याला केक टीन अगोदरच तयार करून ठेवायचा आहे.
केक टीन तयार करून घेईस तोपर्यंत बघा केकचं बॅटरसुद्धा छान सेट झालेलं आहे. याला एकदा आपण आहे ना चमच्याने हलवून घेऊ. इथे तुम्ही बघू शकता हे थोडंसं घट्टसर आहे, त्यामुळे ना मी यामध्ये आणखीन पाववाटी दूध घालणार आहे. तर इथे मी पाववाटी दूध घेतलेलं आहे. सगळं दूध मी एकाच वेळेला न घालता थोडं थोडं करून मी दूध यामध्ये घालणार आहे, म्हणजे मग केकचं बॅटर खूप जास्त पातळ होणार नाही. थोडासा अंदाज घेत आपल्याला यामध्ये दूध ॲड करत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं करून मी संपूर्ण पाववाटी दूध या बॅटरमध्ये घातलेलं आहे. म्हणजेच केकचं बॅटर बनवण्यासाठी सुरुवातीला आपण 1 वाटी दूध वापरलेलं होतं आणि आता पाववाटी दूध मी यामध्ये घातलेलं आहे. तर साधारण बघा हे बॅटर करण्याकरता आपल्याला 1.25 वाटी इतकं दूध लागलं आहे आणि हे असं छान फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं केकचं बॅटर तयार झालं. आता आपण गाजराचा केक बनवतोय, म्हणून मी ज्या वाटीने मोजून सगळं साहित्य घेतलेलं होतं ना त्याच वाटीने मोजून बरोबर इथे मी 1 वाटी गाजराचा किस घेतलेला आहे. गाजराचा किस आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे. याला व्यवस्थित आपल्याला संपूर्ण बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गाजराचा किस बॅटरमध्ये घातला की तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा रंग या बॅटरला आलेला आहे. या गाजराच्या किसचे जे क्रंच असतात ना ते केक खाताना खूप छान लागतात. आता सगळा गाजराचा किस बॅटरमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. यामध्ये घालूयात अगदी 3-4 थेंब व्हॅनिला एसेन्स. इथे मी व्हॅनिला एसेन्सचा वापर केला आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडीशी विलायची पावडरसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. त्याचबरोबर दालचिनीची पावडर जर तुम्ही यामध्ये घातली तर एकतर केक फ्लेवरला खूप छान लागतो आणि पौष्टिकसुद्धा होतो. तर व्हॅनिला एसेन्स थोडंसं मी यामध्ये घातलं. याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता केक सुंदर दिसावा याकरता मी यामध्ये अगदी 2 चिमूटभर हळद घातलेली आहे. तुमच्याकडे जर का खाण्याचा पिवळा रंग असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता, ज्यामुळे केक बेक झाल्यानंतर अतिशय सुंदर दिसतो. असे छोटे छोटे जुगाड करून पदार्थ बनवला तर नक्कीच तो अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो. तर हे बघा थोडीशी हळद घातली, याला छान असं मिक्स करून घेतलं आणि मस्त असा याला हलकासा पिवळसर रंग आलेला आहे. खूप जास्त हळदीचा वापर करायचा नाही, अगदी थोडीशी हळद यामध्ये घालायची. आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचाभर बेकिंग पावडर. आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याने मोजून बरोबर 1 चमचाभर बेकिंग पावडर घातली. सोबतच पाव चमचा मी यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे. आता हे घातल्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये याला आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनटं याला व्यवस्थित आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे ना हे बॅटर छान हलकं फुलकं होतं आणि मस्त याला आहे ना अगोदरच बघा जाळी सुटलेली दिसत असेल. तर बॅटर फेटून झाल्याबरोबर आता याला खूप जास्त वेळ असंच न ठेवता लगेचच आपण हे केक टीनमध्ये ओतून घेणार आहोत बेक करण्यासाठी. बॅटर टीनमध्ये ओतून घेतलं की अगदी हलक्या हाताने याला थोडंसं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे मग यामध्ये तयार झालेले एअर बबल्स निघून जातात आणि एकसारखं असं बॅटर केक टीनमध्ये सेट होऊन जातं. आता केक टीनमध्ये बॅटर काढून घेतलं. त्यानंतर बघा इथे मी अगोदरच आहे ना कढई प्रीहीट करायला ठेवलेली होती. तर कढई जाड तळाची घ्यायची आणि त्यामध्ये ही अशी रिंग ठेवायची. त्यावर आपल्याला केक टीन ठेवून द्यायचा आहे. रिंग जर ठेवायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही मिठाचा थरसुद्धा यामध्ये देऊ शकता. थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आणि त्या मिठावरती हा टीन आपल्याला ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर मी यावर पुन्हा झाकण ठेवणार आहे आणि मंद गॅसवरती केक आपल्याला जवळपास 40 ते 45 मिनटं बेक होऊ द्यायचा आहे. याला तोपर्यंत अजिबात हात लावायचा नाही, म्हणजे मग केक अगदी व्यवस्थित छान बेक होतो. तर बघा बरोबर 45 मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि केक बघा किती सुंदर असा बेक झाला आहे. छान एकसारखा बेक झालेला आहे. तरीसुद्धा केक बेक झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी एखादा काटेरी चमचा यामध्ये घालून बघायचा किंवा सुरीचं टोक घालायचं. जर हा क्लीन स्वच्छ असा बाहेर आला, याला केकचं बॅटर लागलं नाही तर समजायचं केक अगदी व्यवस्थित आपला बेक झालेला आहे. आता केक टीन आपल्याला कढईमधून बाजूला काढून घ्यायचा आहे आणि केक आपल्याला संपूर्णपणे गार करून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपण केक कट करून घेणार आहोत. तर हे बघा केक अतिशय छान एकसारखा असा मस्त बेक झालेला आहे. लगेचच केक जर तुम्ही कट करायला जाल तर केकचे व्यवस्थित तुकडे होणार नाहीत आणि तो असा मोकळा सुटसुटीत भुसभुशीत होईल, त्याचा चुरा होईल. केक इथे मी आहे ना पूर्णपणे गार करून घेतला. त्यानंतर आता केक आपल्याला कट करायचा आहे, म्हणून मी सुरीच्या मदतीने केकच्या कडा टीनपासून सुरुवातीला मोकळ्या करून घेते. केकच्या कडा टीनपासून मोकळ्या करून झाल्या की त्यानंतर आहे ना केक टीनवरती हलक्या हाताने असं टॅप करून घ्यायचं आणि केक आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा. तर बघू शकता केक किती छान मस्त असा एकसारखा बेक झालेला आहे आणि जाळीसुद्धा अतिशय सुंदर याला सुटलेली आहे. आणि आता यावरती जो बटर पेपर आहे ना तो अगदी अलगद हाताने वरच्यावर आपण बाजूला काढून घेऊ.
तुम्ही बघतच असाल की केक किती छान असा तांबूस रंगावरती मस्त बेक झालेला आहे. खूप जास्त डार्क रंग झालेला नाहीये किंवा करपलेला सुद्धा नाहीये. छान असा हलकासा गोल्डन रंग याला आलेला आहे आणि मस्त केक बेक झालाय. यामध्ये आपण गाजराचा कीस घातलेला आहे, तरी सुद्धा तुम्ही बघू शकता जाळी अतिशय सुंदर पडलेली आहे, एकसारखी पडलेली आहे. मस्त जाळीदार केक तयार झालाय. आता याला आहे ना आपण कट करून घेऊ. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घेऊ शकता किंवा ब्रेडच्या स्लाइसप्रमाणे कट केलं तरीही चालेल. आता सुरुवातीला आहे ना मी याच्या कडेने चारही बाजूने याला कट करून घेणार आहे. तर हे बघा केकला किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे आणि केकसुद्धा अगदी सहज कट होतं. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की केक किती स्पॉन्जी आणि जाळीदार बनून तयार झालेला आहे. अजिबात तो कुठेही चिकट किंवा चिवटसुद्धा झालेला नाही. केकच्या चारही बाजूंनी मी असं हे याला कट करून घेतलं आणि असा हा चौकोनी आकारामध्ये केक शिल्लक आहे. आता मी याला सुरीने कट करून याचे 1 इंच अंतरावरती असे हे स्लाइसेस करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता केक किती छान स्पॉन्जी झालेला आहे. केक कट करत असताना अजिबात याचे तुकडे होत नाही आहेत, अखंड असे स्लाइसेस कट होत आहेत. आपण यामध्ये ना मैद्याचा वापर केलेला होता, त्यामुळे केकला छान असं बाइंडिंग आलेलं आहे. नुसताच जर रवा वापरला तर केक अगदी भुसभुशीत आणि थोडासा कोरडा होतो, त्यामुळे मी इथे मैद्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर नुसता रवा वापरून केक करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. तर बघा घरातलं अगदी मोजकं साहित्य वापरून अवनचा वापर न करता कढईमध्येच आज आपण हा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गाजराचा केक बनवलेला आहे. केक बनवताना आपण गाजराचा कीस आणि रव्याचा वापर केलेला असल्यामुळे केक अतिशय पौष्टिक होतो, त्यामुळे मुलांना खायला सुद्धा हा अतिशय उत्तम आहे. तर नक्कीच तो मुलांना तर आवडणार आहेच, पण मोठे सुद्धा याला आवडीने खातील. आणि सध्या गाजराचा सीझन सुद्धा सुरू आहे, त्यामुळे एकदा आवर्जून करून बघा. नक्कीच सगळ्यांना हा केक आवडणार आहे. अगदी अप्रतिम चवीचा असा हा गाजराचा केक बनून तयार होतो. अतिशय मऊ लुसलुशीत जाळीदार आणि हलका फुलका बनतो. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा हा जाळीदार गाजराचा केक आपला बनून तयार झालेला आहे. तर एकदा नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.